दिवसाची सकाळ चांगली झालं की पूर्ण दिवस असा चांगला जातो. त्यासाठी काय करावं लागेल, लवकर उठून आपले कामं लवकर आटोपली का आपला आपोआप दिवस चांगला जातो. नाहीतर दिवसभर आपला कामातच जातो. असं वाटतं आहेच किती काम, पण ते दिवसभर सरतच नाही. तर सकाळी सकाळी बाहेर जायची तर काही इच्छाच होत नव्हती पहाटे. म्हणून मी घरात झाडून पुसून घेतलं आणि देवपूजा करायला घेतली. म्हटलं नंतर बघू बाहेरचं. इथं देवाची आरती करून घेतली आणि सकाळी सकाळी देवपूजा केली की सूर्यनारायण उगवण्याच्या आधी असं घरातलं मनातलंच काय घरातलं सुद्धा वातावरण असं प्रसन्न होऊन जाते. देवाला दंडवत प्रणाम केला आणि आले मी किचनमध्ये स्वयंपाकाला लागली. आज तोंडळ्याची भाजी बनवायची होती, फ्राय बनवायची होती, तोंडळ्याची भाजी आणि कढी. तर इथं बघा माझं लेकरू आलं होतं आणि उठलं होतं ते झोपेतून आणि त्याला कॅमेरामध्ये यायला खूप आवडतं. जर ते उठलेले असतं तर कॅमेरामध्ये बरोबर येतं, ना उठलं नसतं तर येत नाही. तर इथं सकाळी सकाळी मी चपात्या वगैरे लाटून घेतल्या आणि घडीची चपाती लाटली का दिवसभर अशी मऊ असते. आणि तुम्ही घडीची चपाती कशीही लाटा, टम्म फुगते म्हणजे फुगते अशी बघा. दिवसभर अशी सॉफ्ट असते. असं नाही की व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरतं घडीची चपाती करत आहे, मी रोजच करते. त्यानंतर इथं दह्याची कढी सुद्धा करून घेतली. तोंडळ्याची भाजी आणि दह्याची कढी खूप छान लागते कॉम्बिनेशन. एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर देवाला उपहार दाखवून घेतला आणि इथं बघा लेकराला जाम दिलं होतं खायला. आम्ही पेरूला जांबच म्हणतो, तर कुठं जाऊन बसला होता. लेकरू छोटा असो की मोठं त्याला बघावंच लागतं प्रत्येक टाइमला. असं म्हणतो आपण लेकरू मोठं झाल्यावर त्याला बघावं लागत नाही, बघावं लागतं. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा बरं.